प्रेग्नेंट नाहीये। त्या दिवशी मी वेगळ्या बाईची सोनोग्राफी केली होती आणि ती तनयाची सोनोग्राफी असं दाखवलं। मला माफ करा तुम्ही प्लीज। हे सगळं मला विशाखा मॅडमनी करायला सांगितलं आणि त्या बदल्यात त्यांनी मला पैसे दिले होते। तनया तनया कुठे आहे? काय झालं आई? आत्ताच्या आत्ता तिला बोलव। पण झालंय काय ते तरी सांग। ते मी तिला सांगेन, तू तिला खाली बोलव। आई अगं ती आराम करते। आराम गेला खड्ड्यात। अशी तशी ये म्हणावं। आले आई आले आले। ए बाई, ते हळूहळू चालायचं नाटक बंद करा। पटापट पावलं टाक आणि ये माझ्या समोर। बाई काय म्हणतायत? काय झालं डॉक्टर? माझं काही चुकलंय का? मी गोळ्या औषधं घेते ते। हो, पण त्या तर म्हणतायत की तू काहीच वेळेत करत नाहीस, नियम सुद्धा पाळत नाहीस। कारण तू प्रेग्नंट नाहीच आहेस। काय बोलतेस तू आई? बरोबर आहे ना? काय झालं आता? दातखिळ बसली? बोल आता, अशी गप्पा बसू नको, बोल काय ते? सॉरी आई सॉरी सॉरी, चुकलं असं। मी नाटक केलं। मी हे सगळं नाटक केलं कारण वसुबाईंनी मला खूप कामं सांगायची आई। त्या कामांपासून वाचण्यासाठी मी प्रेग्नन्सीचं खोटं बोलले। आणि मग ते लपवायला खोटं बोलत राहील। मग खोटं बोललीस तू? तुला लाज नाही वाटली घरच्यांना फसवायला?